जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, वाईट सवयी वेळेवर बदलल्या नाहीत तर त्याच वाईट सवयी आपली वेळ बदलतात. स्वप्ने तीन असतात जी आपण झोपेत पाहतो. स्वप्ने तर तीच असतात जी आपल्याला झोपूच देत नाहीत. आनंदी राहायचं असेल तर आयुष्याचे निर्णय परिस्थिती पाहून घ्या. जगाकडे पाहून घेतलेले निर्णय आपलं आयुष्य दुःखी करतात. मित्रांनो, तुम्ही असं म्हणू शकत नाही की तुमच्याकडे वेळ नाही, कारण तुम्हाला एका दिवसात इतर सर्वांइतकाच वेळ मिळत असतो. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा बदला घ्यायचा असेल तर स्वतःला यशस्वी बनवायला सुरुवात करा. कारण मित्रांनो, लोकांवर विश्वास ठेवला तर यापेक्षा मोठा बदला नसेल. आयुष्यात त्रास होत असेल तर घर, कुटुंब आणि मित्र बदलणे थांबवा. जर बदलायचं असेल तर स्वतःलाच बदला. निर्जीव गोष्टींना बदनाम करण्याचे मार्ग किती सोपे आहेत. लोक गुपित ऐकतात आणि म्हणतात की भिंतींनाही कान असतात. काही बोलण्यापूर्वी विचार करा, कारण तुमचे शब्द कोणाचा तरी आनंद नष्ट करू शकतात. अडचणीत कोणी सल्ला मागितला तर त्या सल्ल्याबरोबरच तुमचा आधार पण द्या. कारण मित्रांनो, आपला सल्ला चुकीचा असू शकतो, पण आपला आधार कधी चुकीचा ठरू शकत नाही. तुमचा मार्ग तुम्ही स्वतःच निवडा, कारण तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगलं कोणीच ओळखू शकत नाही. मित्रांनो, जो माणूस सतत दुःखात रडतो त्याच्या दारात उभा असलेला आनंद बाहेरूनच परत जातो. दिवसभर नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा काही तास मेहनत करणं खूप चांगलं आहे. तुमची वेळ येईल यावर विसंबून राहू नका, कारण मित्रांनो, तुम्हालाच तुमची वेळ आणायची आहे. जिंकण्याची इच्छा प्रत्येकाकडेच असते, परंतु जिंकण्याची तयारी करण्याची इच्छा ही फार कमी लोकांकडे असते. कष्ट करा पण थांबू नका. परिस्थिती कशीही असू देत, कोणासमोर झुकायचं नाही हे मी जीवनाकडून शिकला आहे. संपत्तीची नशा करू नका. तुम्ही तुमच्या यशाची नशा करा, प्रेमाची नशा करा. मग तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत नक्कीच पोहोचू शकता. मित्रांनो, गोड खोटं बोलण्यापेक्षा कडू सत्य सांगणे केव्हाही चांगले आहे. खरे शत्रू नक्कीच मिळतील, पण खोटे मित्र नाही. काही वेगळं करायचं असेल तर गर्दीपासून दूर राहा, कारण गर्दी आपल्याला हिंमत देते पण आपली ओळख हिरावून घेते. मित्रांनो, जगाची ही प्रथा आहे. चांगल्या आठवणी पेन ड्राईव्ह मध्ये ठेवल्या जातात आणि वाईट आठवणी हृदयामध्ये ठेवल्या जातात. ते काम करण्यातच जीवनातील सर्वात मोठा आनंद आहे. जे तुला बोलतात की तू हे करू शकत नाही, आता त्यांना दाखवून दे. मित्रांनो, आपली पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण स्तुती आणि फसवणूक दोन्ही मागूनच मिळतात. त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जिथे दोन पैशांची लोक त्यांच्या स्थितीचे गुणगान गातात. जगातील कोणतीही समस्या तुमच्या धैर्यापेक्षा मोठी नाही. या जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही ज्याला समस्या नाही, आणि अशी कोणतीही समस्या नाही की ज्यावर उपाय केला जात नाही. मित्रांनो, गंतव्य कितीही उंच असले तरी त्याचा मार्ग नेहमी पायाखालूनच जातो. चमकायचं असेल तर आधी विखुरायला शिका. जेव्हा कोणी आपलं माणूस म्हणतं की काळजी करू नकोस, सर्व काही ठीक आहे, तेव्हा कर्तव्य पार करणं किती सोपं होतं. जेव्हा कोणी आपलं म्हणतं की काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल, तेव्हा कर्तव्य पार करणं किती सोपं होतं. मित्रांनो, जे निघून गेले आहेत त्याकडे कधीही मागे वळून पाहू नका, नाहीतर जे पुढे आहे ते तुम्ही गमावून बसाल. तुमचे वय किती आहे हे महत्त्वाचं नाही, तर या वयात तुमचे विचार कसे आहेत हे महत्त्वाचं आहे. यश कधीच एका दिवसात येत नाही, पण जिद्द असेल तर तेच यश एक दिवस नक्कीच मिळेल. पाण्यात पडून कोणीही मरत नाही, तो तेव्हाच मरतो जेव्हा त्याला पोहायला येत नाही. मित्रांनो, परिस्थिती कधी समस्या बनत नाही, ती समस्या तेव्हाच बनते
जेव्हा आपल्याला तिला कसं सामोरे जायचं हेच माहिती नसतं. जीवनातील धैर्य मोठे असेल तर संघर्ष मोठाच असावा लागतो. नशिबाला शिवाय श्राप देऊन काहीच होणार नाही. स्वप्न तुमची आहेत, मग तुम्हालाच मेहनत करावी लागेल. मित्रांनो, एखादी व्यक्ती पडावी म्हणून कधीच ठेच लागत नसते, तर एखादी व्यक्ती सुधरावी म्हणून ठेच लागत असते. पोहायला शिकायचं असेल तर पाण्यात उतरावंच लागतं, कारण किनाऱ्यावर बसून कोणीच ड्रायव्हर होत नाही. जर तुम्ही स्वप्न पाहत असाल तर तुम्ही ते स्वप्न सत्यात उतरवू शकता. तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, गंतव्य तेच गाठतात ज्यांच्या स्वप्नात जीव असतो. पंख लावून काहीच होत नाही, कारण त्यासाठी उडण्याची हिंमतच असावी लागते. निसर्गाने प्रत्येकाला हिरा बनवला आहे, पण जो जितका परिधान करतो तितकाच तो चमकला जातो. धैर्य नसलेले जीवन हे पत्त्यांविना लिफाफासारखे आहे. म्हणूनच उठा आणि आपल्या जीवनाला धैर्य द्या. मित्रांनो, यशस्वी होण्यासाठी प्रथम आपण जे करू शकतो यावर विश्वास ठेवला पाहिजे. जीवन जगणं सोपं नाही. संघर्षाशिवाय कोणीही महान होत नाही, कारण दगडालाही हातोड्याने मारल्याशिवाय मूर्ती घडत नाही. दुरूनच आपल्याला समोरचे सर्व रस्ते बंद पडलेले दिसतात, कारण यशाचा रस्ता आपल्यासाठी तेव्हाच उघडला जातो जेव्हा आपण त्याच्या अगदी जवळ जाऊन पोहोचतो. एक स्वप्न नष्ट झाल्यानंतर पुन्हा दुसरं स्वप्न पाहण्याचं धैर्य याला जीवन म्हणतात. जर तुम्ही खूप संकटातून जात असाल तर लक्षात ठेवा की अंधाराशिवाय तारे कधी चमकत नाहीत. मित्रांनो, या जगात अशक्य असं काहीच नाही. आपण जे काही विचार करू शकतो आणि आजपर्यंत आपण ज्याचा विचार केला नसेल ते सर्वही आपण करू शकतो. जेव्हा लोक तुमची कॉपी करू लागतील तेव्हा समजून घ्या की तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी झाला आहात. यशस्वी लोक आनंदी असतील किंवा नसतील, पण जी लोक आनंदी आहेत ते नक्कीच यशस्वी होत आहेत. यशासाठी कोणत्याही विशिष्ट वेळेची वाट पाहू नका. त्यापेक्षा मित्रांनो, तुमची प्रत्येक वेळ खास बनवा. मैदानात पराभूत झालेला माणूस जग जिंकू शकतो, पण मनाने पराभूत झालेला माणूस कधी जिंकू शकत नाही. एखाद्याला मारणे खूप सोपं आहे, पण एखाद्याला जिंकणे खूप कठीण आहे. मातीची भांडे आणि कुटुंबाची किंमत ते बनवणाऱ्यालाच कळते, तोडणाऱ्याला कधीच कळत नाही. मित्रांनो, जर तुम्हाला हरण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही कधीही जिंकू इच्छित नाही. एकदा एका शेतकऱ्याला देवाचा खूप राग आला. तो शेतकरी खूप मेहनती होता. त्यांनी आपल्या शेतात धान्य पिकवण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी खूप कष्ट केले, परंतु त्याचे पीक अनेकदा खराबच झाले. कधी दुष्काळ असायचा, तर कधी पूर असायचा, तर कधी कडक सूर्यप्रकाश असायचा. काही वेळा वादळामुळे त्याचे पीक खराब होते. एके दिवशी तो शेतकरी रागाने आकाशाकडे पाहून देवाला म्हणाला, हे देवा, लोक तुला सर्वज्ञ मानतात ना? तुम्हाला सर्व काही माहीत आहे. तुमच्या इच्छेशिवाय इथे पानही हालत नाही असे सर्वजण म्हणतात, पण मला वाटतं की तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीही कळत नाहीत. तुम्हाला शेती कशी करावी हे देखील माहीत नाही, आणि जर तुम्हाला कळले असते तर दरवेळी येणारे पूर, वादळे कधी झाले नसते. एखाद्याला किती नुकसान सोसावं लागतं हे तुम्हाला थोडंही माहिती नाही. आम्हा शेतकऱ्यांना माझ्या इच्छेनुसार हवामान घडवून आणण्याची ताकद जर तुम्ही मला दिली तर तुम्ही बघा की मी इतरांच्या साठ्यात नक्कीच गुंतवणूक करेल. या शेतकऱ्याची टीका ऐकून देव हसू लागला आणि त्या शेतकऱ्यासमोर हजर झाला आणि त्याला म्हणाला की आजपासून मी तुला शक्ती देतो की तुम्ही तुमच्या शेतात तुम्हाला हवे तसे करू शकता. तुम्ही तुम्हाला हवे तसे करा. मी अजिबात तुमच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. सर्व काही तुमच्या इच्छेनुसार होईल. तो शेतकरी खूप आनंदी झाला.
शेतकऱ्याने आपल्या शेतात गव्हाचे पीक पेरले. जेव्हा त्याला वाटले की शेताला सूर्यप्रकाशाची गरज आहे, तेव्हा शेतांना सूर्यप्रकाशाची गरज पूर्ण केली. पाऊस पडला पाहिजे तेव्हा पाऊस पडला. वादळ किंवा पूर याचा त्याने आपल्या शेतावर परिणामच होऊ दिला नाही. यावर्षी शेतकऱ्याच्या शेतात यापूर्वी कधीही न आल्यासारखी कापणी झाली. हिरवीगार पिके बहरली. तो मनात खूप आनंदी झाला आणि विचार करू लागला की आता मी देवाला पुराव्यासह सर्व काही दाखवून देऊ इच्छितो. शक्तीचा योग्य वापर कशाला म्हणतात हे मी देवाला सांगू शकतो. माझे यश पाहून त्यांना त्यांचे नियम नक्कीच बदलावे लागतील. मित्रांनो, काही दिवस गेले आणि पिकं काढणीला आली. शेतकऱ्याने मोठ्या आशेने पीक काढायला सुरुवात केली. पण गव्हाचे कान दिसताच त्याने डोक्यावर हात मारला. तो जोरजोरात रडू लागला आणि ओरडू लागला, कारण गव्हाच्या एका कानातही गव्हाचा दाणा नव्हता. आतून संपूर्ण कानातले रिकामे होते. तो शेतकरी खूप दुःखी झाला. त्याने देवाचा धावा केला, हे परमेश्वरा, तू माझ्या बाबतीत असं का केलंस? तू मला शिक्षा का दिलीस? तेव्हा देव म्हणाला, अरे बाळा, हे तर होणारच होतं. तू झाडांना संघर्ष करण्याची संधी दिलीस, पण वादळांशी झुंजण्याची संधी तू त्यांना दिली नाहीस. तू त्यांना मुसळधार पाऊस सहन करू दिला नाहीस. तू त्यांना आंघोळ करून दिली नाहीस. सूर्यप्रकाशामुळे तुम्ही त्याला एकाही आव्हानांचा सामना करू दिला नाही. त्यामुळे सर्व झाडे आतमधून पोकळ राहिली आहेत. जेव्हा वादळ, मुसळधार पाऊस आणि सूर्यप्रकाश असतो, तेव्हाच ही झाडे आपले अस्तित्व वाचवण्यासाठी धडपडत असतात. आणि या संघर्षामधूनच एक शक्ती जन्माला येते, ज्यामध्ये ऊर्जा असते. आणि ही ऊर्जा पुरवठा तुमच्या गव्हाच्या दाण्यासारखी आहे, जो कधीच फुटला नाही. त्या कठीण परिस्थितीतून जाण्यासाठी जिथे त्यांचे अस्तित्व जन्माला आले, त्यामुळे त्यांचे सर्व प्रयत्न रिकामी ठरले आहेत. त्यात गव्हाचा एकही दाणा नाही, कारण तुम्ही तुमची रोपटी संघर्षाला पाठवली नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा, अग्नीमध्ये तपश्चर्या करणे, हातोडीने मारणे यांसारख्या परीक्षांना तोंड द्यावेच लागते. तेव्हा सोन्याला त्याची सोनेरी चमक प्राप्त होऊ शकते. कोळशाचा तुकडा तेव्हाच हिरा बनतो, जेव्हा तो उच्च दावे आणि उच्च दांडीच्या कठीण परिस्थितीतून जातो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या जीवनात कोणताही संघर्ष किंवा कोणतेही आव्हान नसेल तर आपणही गव्हाच्या कानाप्रमाणे आतमधून पोकळ राहू. मग आपलं अस्तित्वच राहणार नाही. मित्रांनो, आपल्या अडचणी, आव्हाने, समस्यांनी आपल्याला अधिक हुशार बनवलं आहे. जीवनात कठीण प्रसंग आणि आव्हाने आली तर घाबरू नका, तर त्यांना सामोरे जा. विश्वास ठेवा की तुम्ही सुधरू शकाल आणि तुम्ही मजबूत बनू शकाल. मित्रांनो, कोणीतरी बरोबरच म्हणलं आहे, आयुष्य जगणं सोपं नाही. इथे संघर्षाशिवाय कोणीही महान होत नाही, कारण दगडाला सुद्धा हातोड्याने मारल्याशिवाय त्याचा देव बनत नाही. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त एवढंच समजतं की संघर्षाशिवाय आपण पुढे कधी जाऊ शकत नाही. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.